तयारी आमची आहे. कन्नडचे अपडेट्स पाहणार आहोत. ठाकरेंचे माजी आमदार नागद गटातून पूनम राजपूत पराभूत झालेले आहेत. काँग्रेसच्या तृप्ती राजपूत या विजयी झालेल्या आहेत. महत्त्वाचे अपडेट्स जे आहेत ते आता आपण पाहताय. नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाचोड गटातून शिवराज भुमरे विजयी झालेले आहेत. शिवराज भुमरे हे संदीपान भुमरेंचे पुतणे आहेत आणि ते आता विजयी झाल्याचा हा निकाल आपण पाहतोय. छत्रपती संभाजीनगरमधल्या पाचोड गटातनं शिवराज भुमरे विजयी झाले. शिवराज भुमरे हे संदीपान भुमरे यांचे पुतणे आहेत आणि त्यांचा विजय झालेला आहे. अनेक नेत्यांचे नातलग जे आहेत, मुलं जे आहेत, मुली ज्या आहेत त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या होत्या, नशीब आजमावत होत्या. काहींचा विजय झालाय, काहींचा पराजय झालेला आहे. तर इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये पाचोड गटातून शिवराज भुमरे हे विजयी झालेले आहेत आणि शिवराज भुमरे हे संदीपान भुमरे यांचे पुतणे आहेत. तर आपण पाहतोय या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमधल्या पाचोड गटातनं शिवराज भुमरे विजयी झाले. तर याच ठिकाणी ज्यावेळी मतदान होत होतं त्यावेळी विलास भुमरे हे आपल्या मुलाला मतदान करताना पाहण्यासाठी घेऊन आले होते. त्यामुळे मोठा वाद झालेला होता. आणि आता आपण महत्त्वाचे अपडेट पाहूयात. या ठिकाणी धाराशिवमधून माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंच्या कन्या विजयी झालेल्या आहेत. आकांक्षा चौगुले आलूर पंचायत समिती गणातून